नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली। आज आपण बॅग बोटनेक डिझाईन बघणार आहोत। ही डिझाईन मार्केटमध्ये खूपच ट्रेंडी आहे आणि लग्न सराईमध्ये तुम्ही घालू शकता। सो चला व्हिडिओला सुरुवात करूया। पूर्ण शोल्डरचा हाफ घ्यायचा आहे। पूर्ण शोल्डर 15 इंच असून त्याचं हाफ 7.5 इंच मार्क करून घेतला आहे। गळा रुंदी ही 4.25 घेतली आहे। बोट नेक ब्लाउज डिझाईनमध्ये नेक विड्थ खूप इम्पॉर्टंट असते आणि आर्महोल हा 7 इंच आहे। सो अशा रीतीने आपण इम्पॉर्टंट मापे टाकून घेतले आहेत आणि बोटचा शेप दिलेला आहे। बॉटम साईडला आपण एक ड्रॉप नेक बनवणार आहोत। त्यासाठी आपण बॉक्स ड्रॉ करून घेऊया। जी आपण टॉपला नेक विड्थ घेतली आहे तीच ड्रॉ करून पूर्णपणे आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आपला जो शेप आहे तो आपण ड्रॉ करून घेतला आहे। बॅक साईडला आपली किती उंची आहे ती मार्क करून क्रॉस साईडला जिथे फिटिंगचं मार्जिन आहे तिथं 1 इंच ॲड करून क्रॉसमध्ये एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि थोडासा जो आपला बोटनेकचा शेप आहे तो एक्सपांड केला आहे। सो हा खूपच सुंदर पॅटर्न दिसतो। लग्न सराईमध्ये ब्रायडल लुकसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। आता हा पॅटर्न तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। त्यासाठी आपण हा पॅटर्न 2 पार्टमध्ये कट करून घेत आहोत आणि ह्या पॅटर्नला शिलाई मार्जिन आपल्याला अस्तरच्या फॅब्रिकवर ॲड करून घ्यायचं आहे। डायरेक्टली पूर्ण उंचीमध्ये ॲड करायचं नाही, जेणेकरून ब्लाऊजची उंची वाढते। सो तुम्ही पाहू शकता मी आता घडीमध्ये अस्तर घेतलेला आहे। घडीची साईड तुमच्याकडे करून ॲज इट इज जी आपण पट्टी कट करून घेतली आहे तिचं मार्जिन आपण ड्रॉ करून घेतलं आहे। ॲज इट इज मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। शिलाई मार्जिन ॲड करून झाल्यानंतर आपण जो दुसरा पार्ट आहे आर्महोल साईडचा तो सुद्धा ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि ह्या पार्टला आपल्याला बॉटमला शिलाई मार्जिन अर्धा इंच एवढं वाढवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता जसं व्हिडिओत दाखवलं आहे तशा स्टेप्स फॉलो करा, त्यामुळे तुमचासुद्धा पॅटर्न खूप सुंदर तयार होतो आणि ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसतो। आणि इम्पॉर्टंट टिप अशी आहे की ब्लाऊजची उंची वाढत नाही, त्यामुळे तुम्ही हा जो पॅटर्न मी दाखवत आहे तो नक्की ट्राय करा। मोस्टली हा पॅटर्न शिवायला सगळे टाळाटाळ करतात, कारण ह्यामध्ये भरपूर आपल्याला चेंजेस करायचे असतात। तर मी हा पॅटर्न इझी आणि स्टेप बाय स्टेप दाखवत आहे। सो व्हिडिओला नक्की लाईक करा। आता आपण कॅनव्हास पेपर घेऊन कॅनव्हास पेपरवर हा पॅटर्न ड्रॉ करून घेत आहे। जसा आपण शेप कट केला आहे घडीच्या साईडला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि 1 इंच एवढं मार्जिन ड्रॉ करून बाहेरच्या साईडला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपण मस्त असा छान सुंदर पॅटर्न कॅनव्हासवर ड्रॉ करून घेतला आहे। पॅटर्न कॅनव्हासवर ड्रॉ करून झाल्यानंतर अस्तरचं फॅब्रिक घेऊन आपल्याला इस्त्रीने त्याला चिटकवून घ्यायचं आहे आणि आता आपण मेन फॅब्रिकवर घडीच्या साईडला हे सर्व पॅटर्न कट करून घेत आहोत आणि जो वरचा पॅटर्न आहे त्याला 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचा आहे, कारण आपण त्याला नॉट लावणार आहोत। अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर आपल्या मस्कर ब्लाऊज डिझाईन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सो बघा आपण व्यवस्थित असं अस्तरवर कॅनव्हास अटॅच करून घेतला आहे आणि जो आपला मेन पार्ट आहे टॉपचा त्याला आपण कॅनव्हास कडेकडेने 1/2 इंच एवढं शिलाई मार्जिन ठेवून अटॅच करून घ्यायचं आहे। त्यामुळे खूप छान फिनिशिंग येते आणि अटॅच केल्यानंतर आपल्याला छोटे छोटे नॉच द्यायचे आहेत। नॉच देताना शिलाईवर नॉच द्यायचा नाही, जेणेकरून आपलं फिनिशिंग बिघडू नये। नॉच देऊन झाल्यानंतर आपल्याला तो आतमध्ये पलटी करून घ्यायचा आहे आणि आपण पलटी करून झाल्यावर त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्या। मी एकच पार्ट करून दाखवत आहे, तुम्ही दुसऱ्या पार्टवर सुद्धा सेमच असं व्यवस्थित दाब शिलाई देऊन छानपैकी तुम्ही अटॅच करून घ्या। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान असे पार्ट तयार झाले आहेत। आता जी बॅक साईडची जी बॉटमची पट्टी आहे त्याला मेन फॅब्रिकवर उलटं अस्तर ठेवून पलटी करून घ्यायचं आहे। व्यवस्थित पलटी करून आपण ह्याला दोन्ही साईडूनसुद्धा फिनिशिंग देऊन घेत आहोत। सो आपल्याला एक्स्ट्रा काही फिनिशिंग द्यायची गरज नाही आणि प्रेस करून आपण आता याला कॉर्ड पायपिंग लावणार आहोत। जर तुम्ही आपल्या कॉर्ड पायपिंगचा व्हिडिओ अजून बघितला नसेल तर आपल्या चॅनेलवर नक्की व्हिजिट करा आणि कॉर्ड पायपिंगचा व्हिडिओ नक्की बघा।
कॉर्ड पायपिंग लावण्यासाठी आपल्याला सिंगल दाब यूज करावा लागतो आणि जसा तुमचा ब्लाऊजचा शेप आहे, जो आकार आहे, त्यानुसार आपल्याला बॅकची जी बॉटमची पट्टी आहे त्याला आपण कॉर्ड पायपिंग लावून घेत आहे. आणि गळ्याला सुद्धा कोणताही शेप असला तरी कॉर्ड पायपिंग छान अटॅच होते, कारण ही क्रॉस मटेरियलमध्ये आपण बनवलेली आहे. सो आपलं छान असा बॅक पॅटर्न तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, हा लग्न सराईमध्ये आजकाल खूपच डिमांडिंग आणि ट्रेंडी पॅटर्न आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी व्यवस्थित समजावून सांगितलं आहे, त्या गोष्टी सुद्धा समजून घ्या. जर तुमचे काही डाऊट असतील तर नक्की विचारा. आता हे जे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे ते आपण जी आपली बॉटमची पट्टी आहे तिला दोन्ही साईडून फिनिशिंग दिलं आहे, त्यामुळे ते कवर झालं आहे. सो ही पट्टी पुन्हा मध्यामध्ये मार्क करून व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि नॉच दिले तिथं शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, मी पट्टीचा मध्य काढून घेतला आहे आणि एका साईडला शिलाई मार्जिन ड्रॉ करून ते दुसऱ्या साईडला उमटवून घेतलेला आहे. आता आपला जो टॉपचा पार्ट आहे त्याच्यावर पुन्हा आपला पेपर पॅटर्न घ्यायचा आहे आणि त्यावर व्यवस्थित जसं फिटिंगच्या साईडला पेपर ठेवला आहे सेम तसं ठेवून आणि आपलं शिलाई मार्जिन पुन्हा ड्रॉ करून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन ॲड केल्यामुळे आपल्याला टॉप आणि बॉटमचा जो पार्ट आहे तो तंतोतंत जुळवता येतो आणि आपली ब्लाऊजची बॅकसाईडची उंची वाढत नाही. दोन्हीही पार्ट एकदम संलग्न असे बसतात. आता आपण जो टॉपचा पार्ट आहे त्याचा अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ॲड केलेला आहे. सो ते बॉटमच्या पट्टीवर व्यवस्थित शिलाई मार्जिन ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. वरची आणि खालची लाईन व्यवस्थित बघा, तंतोतंत जुळत आहे की नाही हे व्यवस्थित चेक करून आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. हे आपण फायनली असे अटॅच करून लॉक करून घ्यायचं. आणि आता एक पार्ट आपण अटॅच करून घेतला आहे, आता दुसरासुद्धा सेम शिलाई मार्जिन चेक करून अटॅच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खूप छान असं ब्लाऊजचा बॅक पॅटर्न तयार झाला आहे. मी फ्रंट साईडून पूर्ण उंची चेक करून घेतली, दोन्ही पण पार्ट इक्वल तयार झालेले आहेत आणि आता आपण वरती डोरी अटॅच करून घेणार आहोत. ॲज पर कस्टमर डिमांड आपण डोरी बनवली आहे आणि साडीच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये त्याचे लटकनसुद्धा तयार केलेले आहेत. सो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला स्किप न करता बघा. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. हा जो आपला फ्रंट साईडचा सुद्धा पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. चला व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.